हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा स्वागत करते. मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही इंडियाला व्हिजिट केली आणि ठरवलं होतं की चला ह्यावेळेस आपण आपलं शेत बघून यायचं आहे. हे माझ्या मोठ्या दिरांचं शेत आहे. घोडेगाव ह्या साईडला हे शेत पडतं आणि माझ्या मुलांना हे शेत वगैरे फार आवडतं, फार्म वगैरे. आणि असंच आम्ही सगळेजण बसलो होतो आणि असंच एक विचार आला मनात की मुलांना हे थोडंसं शेताकडचं वगैरे दाखवून आणावं, गावाकडचं वगैरे. कारण की आयर्लंडमध्ये असताना मुलांना हे सगळं कधीही पाहायला नाही भेटत. वेल तिथे फार्म्स वगैरे असतात, पण शेवटी आपण ज्या ह्याच्यामध्ये वाढलो, वातावरणात वाढलो, सो हे मला मुलांना नक्की दाखवायचं होतं. मग आम्ही एक छोटीशी आपली अशी व्हिजिट तिथे काढली. तिथे गेल्यानंतर मुलांना मी गाया वगैरे, शेळ्या वगैरे दाखवले आणि त्यांना हे फार आवडलं. ऊस वगैरे. हे आमचं शेत आहे. थोडंसं मी आणि मम्मींनी, माझ्या सासूबाईंनी इथे थोडंसं पायवाट केली. थोडंसं शेतामध्ये वगैरे चालायला फार छान वाटतं. आता हा सध्या आम्ही कापूस लावलेला आहे. हा माझा मोठा मुलगा, ह्याला हा शेतामध्ये चालायला वगैरे अजिबात आवडत नाही, पण जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा त्यालाही ते खूप आवडलं. एक छोटंसं इथं ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे सध्या, पण हे छोटे छोटे कापसाची रोपं आता ते चांगलीच आलेली आहेत. मागच्या वेळेस गहू केला होता, गहू पेरला होता आणि भरपूर पोते गहू इथे निघाला आणि त्या गव्हाच्या चपात्या पण इतक्या सुंदर होत आहेत. आम्ही अजूनही तो गहू वापरतो. तर हे छान छोटंसं असं ट्रिप होतं. नंतर मी आणि माझ्या मिस्टरांनी थोडंसं शेतामध्ये चाललो वगैरे. तिथं अजून तर ह्या शेतामध्ये घर वगैरे असं काही नाही बांधलेलं, पण असा माझ्या दिरांचा प्लॅन आहे नंतर की त्यांना एक छान असं छोटंसं घर बांधायचं तिथं, शेळ्या गाया वगैरे. म्हणजे जे असं नाही का की शेतावरती राहण्याचा आनंद पूर्ण मिळाला पाहिजे. थोडंसं किचन गार्डन वगैरे करायचं, जिथे आपण ताज्या भाज्या वगैरे उगवू शकतो. तिथेच आम्ही गेल्यानंतर तिथं आमच्या शेताला लागूनच एक आजी राहतात आणि त्यांची मुलं वगैरे ते एकत्र राहतात. त्यांना भेटूनही आम्हाला खूप छान वाटलं. एक आपलेपण असं वाटलं आणि जुनी माणसं त्यांना भेटल्यानंतर एक मायेचा असा एक काय म्हणतो आपण, ते वाटतंच आपलं नाही का, आपलेपणा. त्यानंतर आम्ही मग तिथून जाऊन आल्यानंतर मग आम्ही थोडंसं म्हटलं चला आता काहीतरी खाऊन घेऊया, मुलांनाही फार भूक लागली होती. मग तिथे गेल्यानंतर आम्ही एक हॉटेलमध्ये गेलो. तिथे मटण उकड हे मला खूप दिवसांपासून खायचं होतं. खूप छान लागतं हे. मग सगळ्यांना मग मटण उकड घेतलं आणि ते आम्ही खूप एन्जॉय करून खाल्लो. आता हे जवळजवळ 7 ते 8 वर्षानंतर नाही, 7 ते 8 वर्षानंतर नाही, 3 वर्षानंतर आम्ही इंडियामध्ये आलो होतो. तर म्हटलं पूर्णपणे इंडियन जेवणाचा स्वाद हा घ्यायलाच पाहिजे आपण इथं आलो आहे तर. छान मस्तपैकी मटण उकड एन्जॉय केलं. नंतर माझ्या छोट्या मुलाला लॉलीपॉप आवडतात, चिकन लॉलीपॉप घेतले, ते त्याने एन्जॉय केले. नंतर मेन मेनूमध्ये आमचं ठरलं होतं की बटर चिकन घ्यायचं आणि हे चाऊमिन सूप होतं, जे माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या मुलांनी ऑर्डर केलं होतं. त्याला हे ट्राय करायचं होतं. ह्या सर्व गोष्टी आयर्लंडमध्ये नाही मिळत, तर म्हटलं त्याला छान मस्तपैकी आपण एन्जॉय करूया. नंतर आम्ही बटर चिकन घेतले, नान घेतले आणि मस्तपैकी असं काळा मटण मसाला म्हणून एक डिश होती, ती आम्ही घेतली आणि ती मस्तपैकी आम्ही भाकरीसोबत चुरून खाल्ली. बटर चिकनचं टेस्ट हे खूप छान होतं. जेव्हा आयर्लंडमध्ये राहत असताना आम्हाला बटर चिकन वगैरे खूप स्वीट अशा ह्या डिशेस मिळतात, तर त्याला मुद्दामून आम्ही सांगितलं होतं की बटर चिकन बनव, पण थोडंसं स्पायसी बनव. आणि हे काळं मटण, हे काळं मटणाचं कालवण इतकं सुंदर, इतकं टेस्टी होतं ना की किती खातरी तुमचं मन हे भरणारच नाही. खूप टेस्टी होतं. आम्ही ते मस्तपैकी सर्वांनी खूप एन्जॉय केलं. आणि मग नंतर जेवण वगैरे झालं, आमचं बिल वगैरे पे केलं आणि ते छोटंसं पपी होतं, तो आम्हाला फार आवडला. माझ्या मुलांना तो पपी खूप आवडतो. आणि असं सगळं जेवण वगैरे झालं तर आम्ही आमचं पुन्हा घरी गेलो. थँक्यू सो मच.